दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा झंझावाती प्रचार दौरा भगूर शहरात मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला। सदर प्रचार दौऱ्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। रॅली दरम्यान राजाभाऊ वाजे यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत तसा सत्कार करण्यात आले। सदर प्रचार रॅली शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे, सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, माजी नगरसेवक केशव पोरजे, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रचार करत असताना मतदारसंघाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय असं जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर आणि उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी यावेळी सांगितलं। सावरकरांचा बालेकिल्ला आहे, शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, शिवसेनेला मानणारे मतदार आहेत आणि प्रचंड उत्साह बघतायत तुम्ही। महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आज प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाल्यानंतर भगूरकरांनी प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल भगूरकरांचे निश्चितपणे आभार। आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये 20 तारखेला भगूरकर जास्तीत जास्त मतदान करतील हा मला आत्मविश्वास वाटला। करंजकरांनी तुमच्यावर गंभीर असे आरोप केले, त्यांना तुम्ही हा शह देण्याचा मात देण्याचा प्रयत्न केला नाही। लोकशाहीमध्ये निवडणुकीचा प्रचार प्रत्येक जण करत असतो, जसं त्यांच्या पक्षाचा त्यांनी केला तसं आमच्या पक्षाचा आम्ही करतोय। काल काही मेसेज व्हायरल झाले होते आपल्या विरोधात, हा पोलीस स्टेशननी दखल घेतली ती। रॅलीला सुद्धा परवानगी नाकारण्यात आली। असंख्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी निवडणुकीच्या दिवशी बाहेर जाण्याचा पोलिसांनी त्या नोटिसा बजावलेल्या आहेत। तुमचे पदाधिकारी त्यामध्ये महाविकास आघाडीचा समावेश आहे। महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत हे निश्चित सत्य आहे, परंतु महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे निवडणूक जिंकतायत हे सर्वांना समजलेलं आहे। आणि आमचे योगेश भोर असतील, ताजनपुरे असतील, कन्नू ताजने असतील, या तिघांना 3 दिवस बाहेर राहण्याच्या नोटिसा बजावल्या। हे नीतीने सरकार काम नाही करते, शासन दरबारी जे पोलीस प्रशासन आहे ते कुठेतरी दबावाखाली काम करते आणि त्यामुळे महाविकास आघाडीचे पदाधिकाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतायत। आम्ही पोलीस आयुक्त कर्णिक साहेब यांना निश्चितपणाने भेटणार आहोत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, रॅलीला परवानगी देखील नाकारण्यात आली। कायदा सुव्यवस्थेचा कधी नाशिक शहरामध्ये राजाभाऊंच्या प्रचार रॅलीमध्ये कधी प्रश्न निर्माण झाला नाही आणि भगूरमध्ये कसं कायदा सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होऊ शकतो। हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि त्या ठिकाणी शिवसेना त्या ठिकाणी प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाली आणि राजाभाऊंना प्रचंड बहुमताने विजयी होते। छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यवीरांनी या ठिकाणी नतमस्तक झाले आहात, काय सांगा? काय नाही, लोकशाही मार्गाच्या या प्रक्रियेत आम्ही जेव्हा भगूरमध्ये आलो तेव्हा स्वातंत्र्यवीरांची ही जन्मभूमी आहे, तिथं दर्शन घेणं क्रमप्राप्त होतं। त्यांचं दर्शन घेतलंय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं दर्शन घेतलंय आणि आम्ही आता लोकांचं दर्शन घेत पुढे प्रचार करत पुढे जाणार। काय वाटतं एकंदर आपल्याला आजचं चित्र बघून या ठिकाणी? नाही, हा विषय हा लोकशाहीचा आहे, प्रत्येक जण आपलं मत देणार आहे। जास्तीत जास्त लोकांनी महाविकास आघाडीला मत द्यावं यासाठी आम्ही प्रचार करत इथपर्यंत आलो। आपल्या भगूरचं वातावरण बघून काय वाटलं? चांगलं वातावरण आहे, भगूरचं काय वातावरण काय। राजाभाऊ वाजे यांना विजयी करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली असून वाजे यांचा विजय निश्चित आहे असं महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वास आहे।